नमस्कार, अभिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चिवणी फिश फ्राय करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी चिवणी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। गरम मसाला, धना पावडर, लिंबू, लाल तिखट, मीठ, हळद आणि हे मी एक वाटण केलेले अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून मी पेस्ट करून घेतलेली आहे। आपण हे सर्व आता मॅरिनेट करून घेऊया। थोडं लिंबू पिळूया। हे आपण वाटण केलेले त्याच्यात टाकूया आणि हे सर्व मसाले मसाला आपण चांगला लावून घेऊया। आपला मच्छीला मसाला लावून झालेला आहे। 10 मिनिटांसाठी आपण असं झाकून ठेवूया। आपण मच्छीसाठी मसाला तयार करून घेऊया। लाल तिखट, हळद, मीठ आणि तांदळाचं पीठ। मीठ, हळद आणि लाल तिखट आपण मगाशी मच्छीला लावलं होतं। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आपण हे मिक्स करून घेऊया। आपला मसाला मिक्स करून झालेला आहे। आपण आता मच्छीला मसाला लावून घेऊया। असाच आपण सर्व मच्छीला मसाला लावून घेऊया। सर्व मच्छीला मसाला लावून झालेला आहे। आपण आता फिश फ्राय करून घेऊया। गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे। आपण आता फिश फ्राय करून घेऊया। सर्व मच्छी आपली टाकून झालेली आहे। फिश आपण पलटी करून घेऊया। आपल्या सर्व फिश पलटी करून झालेल्या आहेत। परत एकदा आपण फिश पलटी करून घेऊया। आपल्या सर्व फिश पलटी झालेल्या आहेत। आपली चिवणी फिश फ्राय झालेली आहे। अशा पद्धतीने चिवणी फिश फ्राय झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।